अभिषेक यांना राहू दे 2 दिवस यांना 2 दिवस ठेवू. आश्वासन कायदेशीर कारवाई झाली याचं सुद्धा उत्तर पाहिजे. आश्वासन आदरणीय मयूर प्रकाश खरात व श्री सूरज माईकर अण्णवरे हे विविध मागण्यांसाठी 21 तारखेला ग्रामपंचायतीच्या संदर्भात आपण मयूर भाऊ बसलेला उपोषणाला ग्रामपंचायत समोर. आता तुम्ही जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आयनातपूर गट क्रमांक 3/1/2 153/2 बेलापूर गट क्रमांक 44/2/16 47/2 265/2 यामध्ये जे विविध प्रयोजनासाठी बिनशेती क्षेत्र झालेलं आहे त्या क्षेत्राचं मंजूर रेखांकन नकाशे बांधकाम परवानगी आणि त्याच्या संदर्भातली सगळ्या कागदपत्रांची ग्रामपंचायतीकडे मागणी केलेली आहे. आपलं पत्र ग्रामपंचायतीला 15/12 रोजी प्राप्त झालेलं होतं. त्यानंतर ग्रामपंचायतीने 27/12/2025 रोजी माननीय नगर रचना विभाग, माननीय प्रांताधिकारी आणि माननीय गट विकास अधिकारी या सगळ्यांकडं ही कागदपत्राची मागणी केलेली आहे. आणि ही त्यांच्याकडनं आपल्याला कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर त्याची एक प्रत आपल्याला उपलब्ध करण्यात येईल. त्याच्यानंतर आपली दुसरी मागणी होती की गावातील जे काही विविध ओपन स्पेस आहे ते ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून विकास कामांसाठी वापरावे. तर येत्या 8 दिवसांमध्ये त्याबाबत आम्ही कायदेशीर सगळं मार्गदर्शन घेऊन उचित जी काही कायदेशीर कारवाई आहे ती येत्या 8 दिवसामध्ये आम्ही करू. आणि तिसरी आपली मागणी होती की संस्कृती मंगल कार्यालयाच्या मध्ये 2004 पासून कर आकारणी व्यावसायिक दराने झालेली नाही ती व्हावी अशी आपली मागणी होती. त्या संदर्भात आमच्याही निदर्शनास हे आलेलं नव्हतं. आणि दुसरं मी ज्यावेळेस सकाळी आपण आलो तुम्हाला भेटलो त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की जे काही सद्गुरू मंगल कार्यालय आहे याला 20-35 हजार रुपये लागतात आणि संस्कृती मंगल कार्यालयाला कमी पट्टी लागते. तुम्ही दोन्हींचे उतारे ग्रामपंचायतीमधून काढले आणि खरंच तुम्ही जी गोष्ट सांगितलं ती खरी निघाली की सद्गुरू मंगल कार्यालयाला 36,661 रुपये पट्टी आहे आणि संस्कृती मंगल कार्यालयाला फक्त 8,297 रुपये पट्टी आहे. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने जी काही गोष्ट निदर्शनास आणलेली आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि यामध्ये देखील संस्कृती मंगल कार्यालयाला 2004 पासून व्यावसायिक पट्टी लागावी यासाठी आम्ही सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करू. कारण 2004 पासूनचे जे काही वेगवेगळे रजिस्टर आहेत किंवा जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते कागदपत्र आम्हाला पाहावे लागतील आणि ते पाहिल्यानंतर सगळ्या उचित कायदेशीर कारवाई करून आम्ही संस्कृती मंगल कार्यालयाला 2004 पासून व्यावसायिक पट्टी लावू आणि ही सगळी कारवाई आम्ही येत्या 8 दिवसात करू. आणि त्याचं जे काही बांधकाम आहे आता शेवटी आकारणी करायची असेल तर बांधकाम आपल्याला परत मोजून घ्यावं लागणार. त्याच्यात काही बदल झालेला आहे का तर ते भाऊसाहेब माझी आपल्याला विनंती आहे की उद्याच लगेच आपण ते आपल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी घेऊन ते मोजावं आणि जर त्याच्यात काही कमी जास्त काय झालं असेल तर त्या पद्धतीने बदल करावा. म्हणून मयूर भाऊ आपल्या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात ग्रामपंचायत 8 दिवसामध्ये कार्यवाही करणार आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण सुरू केलेलं जे काही उपोषण आहे ते मागं घ्यावं अशी ग्रामपंचायतीच्या वतीनं मी विनंती करतो आणि आपण उपोषण सोडून ग्रामपंचायतीला सहकार्य करावं. आपली प्रोजेक्ट
आपल्याला विनंती की आपण सदर व्यक्ती सरपंच असताना काही त्यांनी त्याच्यातला बेनिफिट उचलला होता का असं त्यांचं? आता 2004 पासून काय काय झालंय ते आपल्याला सगळं पाहावं लागणार. शेवटी हा विषय त्यांनी आता आपल्या निदर्शनास आणून दिला. 2004 पासून काय काय झालं ती सगळे कागदपत्र पाहू, आपण जी काही वास्तविकता आहे ती त्यांना लेखी कळू आणि जी कायदेशीर गोष्ट ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीच्या संदर्भात आहे ती सगळ्या गोष्टी आम्ही कायदेशीर करून घेऊ. 8 दिवसाच्या आत जर कारवाई नाही झाली तर आम्ही परत आम्हाला उपोषणाला बसू. जर 8 दिवसामध्ये ग्रामपंचायतीने याच्यात काही केलं नाही तर लोकशाही मार्गाने पुन्हा उपोषण म्हणा किंवा कुठलंही आंदोलन करण्याचा आपला अधिकार हा तसाच आहे. शेवटी लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेले, आम्ही त्या आपल्या अधिकारावर कुठलीही गादा आणणार नाही. जर 8 दिवसामध्ये ग्रामपंचायतीने आपल्या मागण्यांबाबत जर कार्यवाही केली नाही तर आपण पुन्हा एकदा उपोषण म्हणा किंवा इतर आंदोलन करू शकतो. आता आपण उपोषण सोडवू. या फोटो सरपंच आपला. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय भवानी, जय शिवाजी.